नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काल आपला व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता आपण पण तुम्हाला जर त्याच्या आधीचा व्हिडिओ जर आठवत असेल तर क्लिअरली मी सांगितलेलं होतं की 2 रेंज आपल्याला मिळालेले आहे. डाउन साइडला एक मोठा सपोर्ट झोन आहे. 287 पासून तर 200 पर्यंतचा. या झोनच्या खाली जोपर्यंत जात नाही ना मार्केट, तोपर्यंत थोडासा सेलिंगचा विचार थोडा टाळायचा आहे. कारण की ऑलरेडी भरपूर सेलिंग आलेली आहे. मार्केटने एक ठिकाणी पॉज घेतलेला होता आणि सपोर्ट घेण्याचा एक बेस बनण्याची तयारी तिथं मार्केट दिसत होतं. एक्झॅक्टली तशा प्रकारचा सिनारिओ आज आपल्याला बनताना दिसला. प्रिव्हियस ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर आपण इथं बघू शकतो या रेंजच्या मध्येच मार्केट क्लोज झालेलं होतं. अपर साईडला ही जी रेजिस्टन्स रेंज होती. आज जर बघितलं या रेंजच्या आसपास ओपन तर झालो आपण, पण तुम्ही 1 आवरच्या टाइम फ्रेमवर जर गेलं ना 1 घंट्याच्या, तर तुम्ही क्लिअरली इथं बघू शकता जो बेस फॉर्मेशन कशाला म्हणतात. एक्झॅक्टली या सपोर्ट झोनच्या आसपास मार्केटमध्ये बाईंग आपल्याला बनताना दिसली. एक डबल बॉटम बनताना दिसला आणि त्याचंच कंटिन्युएशन आज आपल्याला अपर साईडला होताना दिसलं. आणि जसं मार्केटने 520 ची लेवल आपल्याला सक्सेसफुली ब्रेक करताना दिसलं, मार्केट जे आहे ते सुंदररित्या वन साइडेड जे आहे ना, ते एक मूव्ह देऊन आपल्याला अपर साईडला आपल्या टार्गेटच्या आसपास म्हणजे जवळपास 760 770 पर्यंत जाताना दिसलं. 780च्या आसपास आपलं टार्गेट होतं, 780 790च्या, पण 770 पर्यंत गेलेले आणि क्लोजिंग पण एक स्ट्रॉंग नोटवर दिलेली आहे. तर एक शानदार रिकव्हरी आज मार्केटमध्ये बघायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर मी प्रिव्हियसलीच सांगितलेलं होतं की इथं फार जास्त निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये एवढी अपेक्षा नाही आहे. कारण की आपण जर बघितलं ना तर प्रिव्हियसली इथं बऱ्यापैकी रिकव्हरी आलेली होती आणि या सपोर्ट झोनच्या आसपासच आलेली होती. स्टील बऱ्यापैकी रिकवर केलेलं आहे. एंडला थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला बनताना दिसली, पण जी एक क्रिटिकल लेवल जी आहे ना त्याच्यात थोडंसं वरती आपल्याला बंद झालेलं दिसतंय. प्रोव्हिजनल क्लोजिंग पण चांगली आलेली आहे 45,442च्या आसपास. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल आणि आता जे इंटरिम बजेट येणार जे आहे तर याच्याबद्दल बऱ्याच जणांना ऑलरेडी माहिती असेल, बट स्टील कोणाला नसेल तर मी एकदा सांगून देतो. हे जे बजेट यावेळेला जे प्रेझेंट होणार आहे, सरकार जे आपले फायनान्स मिनिस्टर जे प्रेझेंट करणार आहेत, तर हे जे बजेट असेल ना ते एक आपलं इयरली किंवा जे पूर्ण जे फायनान्शियल इयरसाठी जे असतं ना, तसं नसून एक इंटरिम बजेट पुढच्या 3 महिन्याच्या आसपासच त्याच्यामध्ये असणार आहे. तर मोठ्या अनाउन्समेंट होतील का नाही, आय डोंट नो. बट ओव्हरऑल जर बघायला जर गेलं ना, तर मला तरी नाही वाटत की मोठ्या अनाउन्समेंट करतील. प्लस मार्केटला काही सरप्राईज देईल, असंही काही सरप्राईज इन द सेन्स की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये एक डीप करेक्शन येऊ शकतं, अशा प्रकारची कुठली गोष्ट असेल असं मला तरी वाटत नाही. जर निगेटिव्ह न्यूज नसेल आणि अशा रिकव्हरीसोबत जर आपण जात असेल, उद्याच्या दिवशी जर पॉझिटिव्ह सेशनमध्ये बंद झालं, तर ठीकठाक सेशन आपल्याला ट्रेडिंग सेशन जे आहे ते बजेटच्या दिवशी आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हा एक मी अपडेट तुम्हाला देऊ इच्छित होतो की पूर्ण फायनान्शियल इयरचं नसून इलेक्शन्समुळे हे फक्त इंटरिम बजेट आहे येत्या 3 महिन्यासाठीचं, जे की आता जे प्रेझेंट होणार आहे. तर याच्याकडेही तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर ती आता बघणार आहोत. त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. आजच्या मूव्ह नंतर आपण जर बघितलं तर 1.1च्या आसपास पीसीआर आहे. अजूनही न्यूट्रलच्या आसपास आहे. भरभरून आपल्याला इथं बघू शकतो डाऊन साईडने सपोर्ट्स बनलेले आहेत. आपल्याला इथं भरभरून पुट रायटिंग झालेली दिसते. कॉल रायटर जर बघितलं तर स्ट्रॉंगली आपल्याला फक्त 22,000च्या लेवललाच गेलेलं दिसतोय. 21,700 पर्यंत होती, ते 21,700ला आज डॉमिनेट केलेलं आहे. फक्त एंडला काय झालं ना, आपण जर बघितलं ना, मी बऱ्याच वेळेला ट्रॅक करत होतो, तर इथं 21,700 पासून तर 22 पर्यंत क्लिअर रस्ता होता. काही जास्त आपल्याला इथं अडचण नव्हती. रेजिस्टन्स काही जास्त स्ट्रॉंग दिसत नव्हते. फक्त थोडंसं एंडला 800च्या लेवल फ्रेशली काही पोझिशन्स बनलेले आहे आणि आणि असं दिसतंय की कॅरी फॉरवर्ड होऊन गेलेलं आहे. बट एक चांगलं नोट असं की मार्केट जे आहे ते 800च्या आसपासच आपल्याला बंद झालेलं दिसतंय. जर आता उद्याच्या दिवशी या लेवलच्या वरती जरा मार्केट ओपन जर झालं ना, थोडंसं गॅपअपने आणि जरा सस्टेन केलं, पहिला 1 तास जरा मार्केटने जरा सस्टेन केलं आणि त्याच्यानंतर जरा मूव्ह द्यायला सुरुवात केली ना, आपण इथे जर बघितलं तर आज आज तरी ॲटलिस्ट मार्केट जे आहे ना ते सुरुवातीपासूनच बुलिश होतं. याच्यामध्ये कुठेही मार्केटने थोडासा शॉर्ट टाइम फ्रेमवर बेस बनवून नंतर परत ब्रेकआउट देऊन कंटिन्युएशनमध्ये गेला असं झालेलं नाही. एक स्लो अँड स्टडीली चांगलं मूव्ह आपल्याला अपसाईडला मिळालेलं दिसतंय. पण उद्याच्या दिवशी जर मार्केटने या लेवलच्या आसपास जर ओपनिंग दिली 800च्या वरती, 800 825च्या वरती आणि स्टेडी इथं जरा राहिलं, तर क्लिअर कट 22,000 ते 22,075 पर्यंतचे टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतात उद्याच्या दिवशी. 1 तास जर मार्केट इथं टिकलं तर 12:30 नंतर एक सेकंड हाफच्या सुरुवातीपासून थोडासा एक चांगला मूव्ह आपल्याला कॅप्चर करण्यासाठी येऊ शकतो. तर ही एक सिनारिओ इथं बनताना दिसू शकतो. तर या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर लेवल आहे आपल्याकडे अपर साईडला
21,825 ते 850ची हा एक कंप्लीट झोन आहे, जो की मी तुम्हाला इथं मार्क करून देतो ऑलरेडी. तुम्ही लक्षात ठेवायचा की 21,820 पासून तर 850 हा एक झोन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट आहे तोपर्यंत बुलिशनेस बनलेली राहील. मेजर सपोर्ट कुठे आहे, डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेऊ शकतं, तर तेही आपण बघणार आहोत. तर डाऊन साईडला सपोर्ट जर तुम्ही बोलायला जर गेलं तर आता 21,700च्या आसपास आपल्याला तगडा सपोर्ट दिसतोय. आणि आजही जर बघितलं तर इथं एंडला थोडीशी आपल्याला इथं सेलिंग घेऊन परत इथून बाईंग इनिशिएट होताना दिसली. तर हा एक कंप्लीट झोन 700 पासून तर 680 पर्यंत हा एक कंप्लीट झोन, 680 670 पर्यंत हा एक कंप्लीट झोन जो आहे ना, तो एक सपोर्ट झोन म्हणून आपल्याला काम करताना दिसू शकतो. इथूनही आपल्याला बाईंग इनिशिएट, जर मार्केटने सपोर्ट जर घेतला, काही जर बेस बनवला चांगला, तर इथूनही बाईंग इनिशिएट होताना दिसू शकते. पण मात्र याच्या खाली जर मार्केट येताना जर दिसलं तर थोडंसं आपल्याला जे आहे ना, थोडंसं करेक्शन आपल्याला जाताना दिसू शकतं, जे की येऊ शकतं 21,500च्या लेवलपर्यंत. तर 21,500ची लेवल लक्षात ठेवायची. या लेवलपर्यंत आपण शॉर्ट करू शकतो मार्केटला डाऊन साईडला. सेकंड टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं ते मग डिरेक्टली 21,300ची लेवल. तर या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर या लेवलपर्यंत आपल्याला मार्केट जाताना दिसू शकतं. या दोन लेवलसाठी आपण मार्केटला शॉर्ट करू शकतो. अपर साईडचं बोलून घेऊया, तसंच सगळे सिनारिओ बोलून घेऊया आणि बँक निफ्टीकडे एक डिटेलमध्ये थोडंसं लक्ष देऊन आपण त्याचंही डिस्कशन करणार आहोत. तर अपर साईडला या लेवलच्या वरती जर निघालं, जसं मी सांगितलं की 22,075 पर्यंतचं टार्गेट मला इझिली बनताना दिसतंय. तर या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. फर्दर याच्या पुढेही जर स्ट्रॉंग मूव्ह जर देताना दिसलं तर आपण बघूया आपल्या इंडिकेटरनुसार कुठं टार्गेट देताना दिसतंय. तर 22,175 पर्यंतची 175-180 पर्यंतची लेवलही आपल्याला येताना दिसू शकते. तर या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. 175-180 या लेवलसाठी आपण मार्केटला लॉंग करू शकतो किंवा बुलिश पोझिशन्स घेऊ शकतो. बँक निफ्टीबद्दल बघून घेऊया. बँक निफ्टी किंवा याचा थोडासा वन डे टाइम फ्रेमचाही एक रिव्ह्यू घेऊन टाकूया. वन डे टाइम फ्रेम इथं काय सांगतो आणि वन डे टाइम फ्रेममध्ये काय सिनारिओ बनताना दिसत आहे. तर वन डे टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही बघायला जर गेलं ना, तर रिसेंटली जी मोठी रेड कॅन्डल बनलेली होती, तर त्याला कम्प्लिटली कव्हर अप केलेलं आहे. बाईंग आपल्याला एक्झॅक्टली जिथून इनिशिएट होण्याचे चान्सेस होते तिथूनच इनिशिएट होताना दिसली. प्रिव्हियसली इथून होताना दिसली होती, आपण इथं बघू शकतो. क्लोजिंग याच्या खाली दिली होती मार्केटने एक वेळ, पण नेक्स्ट डेज तिथून बाईंग येताना दिसली. त्याच्या नेक्स्ट डे आपल्याला इथं सपोर्ट घेताना दिसलं आणि आज तर आपल्याला या कॅन्डलला डॉमिनेट केलेलंच दिसतं आहे. तर ज्याही वेळेला तुम्हाला हा एक पॅटर्न मित्रांनो कधीही काम येईल, लक्षात ठेवा. मोस्टली हा जो आहे ना, तो 15 मिनटं ते 1 घंट्याच्या टाईम फ्रेमच्या वरती चांगला काम करताना दिसतो. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर याला वापरू नका. तर तुम्ही जर इथं जर बघितलं ना, तर आपण इथं बघू शकतो ज्या कुठल्या वेळेला एखादी जर रेड कॅन्डल अशी बनताना दिसत असेल आणि त्याला फॉलो थ्रू येत नाही प्रॉपर, फॉलो थ्रू इन द सेन्स की मार्केट इथूनच रिव्हर्स होतं आहे किंवा नाहीच्या बरोबर, आपण इथं जर बघितलं तर फॉलो थ्रू सारखा सिनारिओ इथं बनताना जर दिसला गॅप डाऊन, पण परत बाईंग इनिशिएट होताना दिसली आणि नंतरचे कॅन्डल जर कव्हर अप करत असेल आणि याच्यावरती जर क्लोजिंग देत असेल तर चांगलं मूव्ह येताना दिसू शकतं. ॲग्रेसिव्ह एंट्री तुम्ही ब्रेकआउटलाच घेऊ शकता किंवा आपण इथं बघू शकतो एक थोडंसं आपल्याला मार्केटने जे आहे ना साईडवेज मोमेंटम एक्झॅक्टली या पॉईंटच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेताना दिसलं, इथं बघू शकतो. नंतर बाईंग इनिशिएट होताना दिसते. तर तशा प्रकारचं कॅन्डल आपल्याला इथं बनलेली दिसते. याचा वापर मोस्टली तुम्ही 15 मिनिटाच्या वरचे जे टाईम फ्रेम आहे ना, तिथं केलेला कधीही बरा राहील. तर हा एक सेटअप तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही काम येईल. आणि तुम्ही याला बॅक टेस्टही करू शकता. चार्टवर कुठेही जा तुम्ही, फार जास्त आपल्याला वेळ तर नाही आहे तेवढा, पण तुम्ही चार्टवर कुठेही याला टेस्ट करा की अशा प्रकारचा सिनारिओ जिथं जिथं तुम्हाला बनताना दिसेल तिथून मार्केटने बऱ्यापैकी रिकव्हरी दिलेली आहे. वाईस वरचा याला डाऊन साईडलाही तुम्ही तसंच एकदा हे करू शकता. जर एखादी मोठी ग्रीन कॅन्डल बनताना दिसली, त्याला अपर साईडला फॉलो थ्रू आला आणि रेड कॅन्डलने ती कॅन्डल जरा पूर्ण डॉमिनेट होत असेल तर डाऊन साईडचे ट्रेड तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या सेटअपला तुम्ही स्टडी करून ट्राय करू शकता. फक्त याला बॅक टेस्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम जर बघितलं तर बँक निफ्टीने डाऊन साईडला बऱ्यापैकी इथं सपोर्ट घेतलेला आहे बेस, आणि प्रिव्हियसली आपण जसं इथं बघतोय की हा जो गॅप आहे ना, तो फिलअप होऊन एक्झॅक्टली जिथं बेस जिथं सपोर्ट घ्यायला पाहिजे होता स्ट्रॉंग लेवलला, तिथं घेऊन अपर साईडला मोमेंटम कंटिन्यू केलेलं आहे. प्रॉब्लेम फक्त इथं आला आहे ना की आजची जी क्लोजिंग आहे ती याच्या आसपास जर झाली असती आणि ह्या वीक न बनता याच्या आसपास, तर बऱ्यापैकी मोमेंटम बनताना दिसलं असतं. अदरवाईज आता इथं ना 50-50 सिनारिओ बनताना दिसतोय बघा. डाऊन साईडला आलं थोडंसं एक पुलबॅक, नंतर परत डाऊन साईडला थोडंसं परत एक पुलबॅक, आणि एक्झॅक्टली इथंच रेजिस्टन्स घेऊन मार्केटने याच्या आसपास क्लोजिंग दिलेली. इथून कंटिन्युएशनमध्ये जातं की काय, असं एक परिस्थिती बनलेली आहे. तशी एक पोटेन्शियल तसं बनलेलं अजून दिसतंय. तर डेटा बँक निफ्टीचा काय सांगतो, तर बँक निफ्टीचा डेटा 31 जानेवारी म्हणजे आणखीन 2 दिवसांची एक्सपायरी असेल, 0.86च्या आसपास आहे.
इथं थोडं कॉल रायटर पुट रायटरमध्ये आज बऱ्यापैकी टफ चालताना दिसली, पण एंडला थोडंसं डॉमिनेटिंग भरताना दिसत आहेत कॉल रायटर. सपोर्ट्स रेजिस्टन्स तसे स्ट्रॉंगली 45,500च्या आसपास बिल्डअप झालेले दिसतात. सपोर्टही बिल्डअप झालेले आहेत, पण ओव्हरऑल जर बघितलं तर पलाडा सध्या तरी यांचा भारी दिसतो आणि डेटा जो आहे ना थोडा ओव्हरसोल्डच्या आसपास जातोय. तर उद्याच्या दिवशी ठीकठाक जर मार्केटने ओपनिंग जरा दिली आणि आणि आजही जर बघितलं ना तर काही बँक्समध्ये तशी रिकव्हरी शानदार आलेली आहे. तर याला जरा चांगली जोड जरा मिळाली उद्याच्या दिवशी जर कंटिन्युएशनमध्ये चांगलं जाताना जरा दिसलं तर बँक निफ्टीही चांगलं मूव्ह उद्या आपल्याला देताना दिसू शकतं ॲज कम्पेअर टू निफ्टी. तर याच्यामध्ये रेझिस्टन्स झोन कुठला आपल्याला बनताना दिसतोय तर 44,500 क्लिअरली आपण डेटावर बघितले आणि आजही जिथून डिप केलं तर 44,500 पासून तर 44,000 ही जी लेवल आहे ना 594 590ची, तर या लेवलच्या आसपास आपल्याला एक कंप्लीट हा जो झोन आहे ना हा एक रेझिस्टन्स झोन बनताना आपल्याला दिसू शकतो 44,500 पासून तर 44,600. तर या लेवलच्या आसपास मार्केट जे आहे याच्यावरती जर आपल्याला सस्टेन करताना दिसत असेल तर चांगलं मोमेंटम बनताना दिसू शकतं. डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेऊ शकतं तर आपण इथं बघू शकतो की इथं तर टसल चालताना दिसली, पण 45,000च्या आसपास आपण जर इथं बघितलं तर 45,000च्या आसपास सपोर्ट दिसतोय आपल्याला. आणि आजही जर बघितलं तर 45,100-200च्या आसपास आपल्याला बऱ्यापैकी इथून बाईंग मूव्ह सस्टेनेबल बाईंग मूव्ह आपल्याला येताना दिसले. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर 45,200 पासून तर 45,100 हा कंप्लीट झोन जो आहे ना हा एक तुम्ही कन्सिडर करू शकता. तर या लेवलच्या आसपास आपल्याला आपलं सपोर्ट झोन एक मेजर सपोर्ट झोन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. इथून आपला व्ह्यू जो आहे याच्या खाली जर मार्केट आलं तर चेंज करायला हरकत नाही. डाऊन साईडला 45,100 ते 45,000ची लेवल. याच्या खाली जर आलं तर क्लिअरली टार्गेट पहिलं येताना दिसू शकतं 44,500 पर्यंतचं. सेकंड टार्गेट मग डिरेक्टली 44,020च्या लेवलपर्यंत येताना आपल्याला दिसू शकतं. अपर साईडला कुठं टार्गेट दिसतंय आपल्या याच्यानुसार इंडिकेटरनुसार आणि डेटानुसार तर 46,000ची एक सायकोलॉजिकल आणि राऊंड लेवल आहे. इथपर्यंत मार्केट क्लिअरली जाऊ शकतं 46,000 ते 46,100. अदर दॅन दॅट अपर साईडला 46,500 पर्यंतचं लेवल पण आपल्याला जाताना दिसू शकतं. तर या लेवलपर्यंतही मार्केट आपल्याला जे आहे ना टार्गेट देताना दिसू शकतं. तर या लेवलकडे लक्ष असलं पाहिजे. तर या दोन लेवलसाठी आपण मार्केटला लॉंग करू शकतो. अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.